वय 38 वर्ष। ज्या वयामध्ये मन भरून जगायचंय त्या वयात तिने जगाचा निरोप घेतलाय। मित्रांनो, सिनेसृष्टीतून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। छोट्या पडद्यावरील मालिका आणि वेब सिरीज मधून घराघरामध्ये पोहोचलेली मराठी अभिनेत्री प्रिया मराठे हिचं निधन झालंय। मुंबई परिसरातील राहत्या घरामध्ये तिने जगाचा निरोप घेतलाय। अखेरचा श्वास तिने तिच्या घरातच घेतलेला आहे। तर मित्रांनो, प्रिया अवघ्या 38 वर्षाची होती। प्रियाला काही वर्षापूर्वी कर्करोगाचं निदान झालं होतं आणि मध्यंतरी ती या दुर्धर आजारातून बरीही झाली, पण अलीकडेच तिच्या शरीरामध्ये या आजाराने पुन्हा डोकं वर काढलं आणि आज पहाटे 4:30 वाजता तिने अखेरचा श्वास घेतला। छोट्या पडद्यावरील मालिकांपासून वेब सिरीज पर्यंत प्रिया हिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान मिळवलं होतं, पण कर्करोगाशी लढताना तिची झुंज अपयशी का ठरली? प्रियाची कारकीर्द नेमकी कशी होती आणि तिने प्रेक्षकांची मने कशी जिंकली, सगळं जाणून घेऊया या छोट्याशा व्हिडिओमधून। तर नमस्कार मित्रांनो, मी रीमा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। प्रिया मराठे हिचा वयाच्या 38व्या वर्षी कर्करोगाशी झुंज घेताना तिची जीवनदीप मावळलेली आहे। पहाटे तिचा मृत्यू झालेला आहे। तर प्रिया मराठेच्या बाबतीत आपण सविस्तर माहिती या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत, त्यामुळे या व्हिडिओला पूर्ण बघा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, प्रिया मराठे हिला 2.5 वर्षापूर्वी कॅन्सरचं निदान झालं होतं। तेव्हापासून तिची कॅन्सरशी लढाई सुरू होती। प्रियाची शेवटची मराठी सिरियल तुझेच मी गीत गात आहे मध्ये ती दिसली होती, परंतु ही मालिका सुद्धा तिने मध्येच सोडली होती। सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत तिने याबद्दलची माहिती तिच्या चाहत्यांना दिली होती। तिने आरोग्याचं कारण दिलं होतं। आरोग्याच्या कारणास्तव मी तुझेच मी गीत गात आहे या मालिकेचा निरोप घेत आहे। या मालिकेत मोनिकाची भूमिका साकारताना मी खूप खुश होते, परंतु शूटिंगचं शेड्यूल आणि आरोग्य या दोन्ही गोष्टींमध्ये समतोल साधणं खूप कठीण होतंय। माझ्या आरोग्याची समस्या ही अचानक उद्भवली आहे। मोनिकाच्या भूमिकेसाठी मला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं, परंतु मालिकेच्या टीमच्या गरजेनुसार मी त्यांना पुरेसा वेळ देऊ शकत नव्हते, म्हणूनच मी हा प्रवास इथेच थांबवण्याचा निर्णय घेतलाय, असं तिने या पोस्टमध्ये सांगितलं होतं। त्या क्षणापासूनच प्रेक्षकांना धक्का बसला होता, पण खरं तर ती कॅन्सरशी झुंज देत असल्याचं तेव्हा मोजक्याच लोकांना माहिती होतं। मध्यंतरी प्रियाने कॅन्सरवर मातही केली होती। तिने उपचार पूर्ण करून पुन्हा रंगमंचावर पाऊल टाकलं आणि परदेशातल्या एका नाटकाच्याही दौऱ्यात सहभाग घेतला होता। तिच्या या पुनरागमनामुळे चाहत्यांना वाटलं की प्रिया पुन्हा पूर्वीसारखी सक्रिय होईल, पण दुर्दैवानं गेल्या काही महिन्यातच कॅन्सरनं पुन्हा एकदा डोकं वर काढलं। ती सतत उपचार घेत होती, मात्र हळूहळू हा आजार गंभीर होत गेला आणि तिचं शरीर या उपचारांना अपेक्षित प्रतिसाद देऊ शकलं नाही आणि अखेर आज सकाळी तिची प्राणज्योत मावळली। हसऱ्या चेहऱ्याच्या या गोड अभिनेत्रीचा जन्म 23 एप्रिल 1987 रोजी ठाण्यामध्ये झाला। प्रिया लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती आणि तिनं शिक्षणाबाबत अनेक स्वप्न रंगवली होती। त्या काळात तिला इंजिनियर किंवा डॉक्टर व्हायचं होतं, पण हे सगळं सोडून अभिनयाच्या क्षेत्रात कधी येईल असं तिला स्वतःलाही कधी वाटलं नव्हतं। शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर तिने ठाण्यातील कॉलेजमध्ये प्रवेश घेतला। याच काळात म्हणजे 11वीत असताना कॉलेजमध्ये एकांकिका आणि नाट्य स्पर्धांशी तिचा परिचय झाला। नाटकांच्या तालमींना ती हजेरी लावायची, कलाकारांचे प्रयोग जवळून पाहायची आणि हळूहळू याच वातावरणातून तिचं लक्ष अभिनयाकडे वळलं आणि 11वीत असताना अभ्यासाबरोबरच प्रियाचा अभिनयाचा प्रवास सुरू झाला। डिग्रीच्या पहिल्या वर्षी तिला कॉलेजमधल्या इतर नाट्यप्रेमी मित्रांची साथ मिळाली आणि तिच्या प्रवासाला एक नवीन दिशा मिळाली। याच काळात दिग्दर्शक रवी करमरकर, विजू माने, संतोष सराफ आणि लेखक शिरीष लाटकर यासारख्या दिग्गजांचे मार्गदर्शन तिला लाभले। त्यामुळे तिचा आत्मविश्वास वाढला आणि अभिनय क्षेत्रामध्ये पुढे जाण्याचा पाया तिने रचला। प्रियाने 2005 मध्ये या सुखानो या लोकप्रिय मराठी मालिकेमधून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं। या मालिकेनंतर तिचा अभिनव प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला आणि तिने मागे वळून कधी बघितलंच नाही।
पुढे तिला अनेक मालिकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारण्याची संधी मिळाली. 4 दिवस सासूचे दर्जेदार मालिकेतही तिने आपली छाप सोडली होती. मराठी मालिकांमध्ये काम करत असतानाच प्रियाला हिंदी इंडस्ट्रीत पाऊल टाकण्याची मोठी संधी मिळाली. टेलिव्हिजन विश्वातील क्वीन म्हणून ओळखली जाणारी निर्माती एकता कपूरने कसम से या मालिकेला घेतलं. या मालिकेतील तिची भूमिका प्रेक्षकांना खूप भावली आणि प्रियाने हिंदी माध्यमांमध्येही आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. मराठी मालिकांसोबत हिंदी मालिकांमध्येही प्रियाचा चांगलाच बोलबाला निर्माण झाला होता. अभिनयाच्या प्रवासात तिला तू तिथे मी या मालिकेत पहिल्यांदाच नेगेटिव्ह शेड असलेली भूमिका करण्याची संधी मिळाली आणि खरंच तिने या संधीचंही सोनं केलं होतं. निगेटिव्ह भूमिकेलाही तिने इतक्या ताकदीने साकारलं की ती प्रेक्षकांनी तिला तितकंच प्रेम दिलं. कसम से या मालिकेनंतर हिंदी टेलिव्हिजन विश्वामध्ये प्रियाचा दबदबा वाढत गेला. या यशानंतर तिला एकता कपूरच्या आणखीन एका सुपरहिट मालिकेमध्ये प्रमुख भूमिका करण्याची संधी मिळाली. ती मालिका होती पवित्र रिश्ता. पवित्र रिश्ता ही मालिका 1 जून 2009 पासून 25 ऑक्टोबर 2014 पर्यंत झी टीव्हीवर प्रसारित हो झाली. पवित्र रिश्ता मधल्या प्रियाची भूमिका प्रचंड लोकप्रिय झाली आणि तिचं नाव घराघरात पोहोचलं. पवित्र रिश्ता या लोकप्रिय भूमिकेमध्ये सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे यांनी मुख्य भूमिका केल्या होत्या, तर प्रियाने अंकिता लोखंडेची बहीण म्हणजेच अर्चनाची बहीण वर्षा ही भूमिका साकारली होती. 2009 ते 2013 या कालावधीत तिने या मालिकेमध्ये काम केलं होतं आणि तिच्या अभिनयाला प्रेक्षकांनी मनापासून दाद दिली. या मालिकेतील प्रत्येक पात्र लोकांच्या मनात घर करून गेलं होतं आणि प्रियाची वर्षा ही भूमिका विशेष गाजली. हिंदी मालिकांबरोबरच मराठी मालिकांमध्येही ती तितकीच सक्रिय झाली होती. जयोस्तुते या सुखांनो या 4 दिवस सासूचे तू तिथं मी संभाजी मालिकांमधून तिच्या अभिनयाचा ठसा उमटला. हिंदीतही पवित्र रिश्ता, उतरण, कसम से, बडे अच्छे लगते है यासारख्या मालिकांमुळे तिने स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. छोट्या पडद्या पलीकडेही प्रियाने चित्रपट सृष्टीमध्ये आपली चुणूक दाखवली होती. विघ्नहर्ता, महागणपती, किरण कुलकर्णी वर्सेस किरण कुलकर्णी, 1, 2, 3, 4 आणि ती आणि इतर या चित्रपटांमध्ये तिच्या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या. वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर 2012 मध्ये प्रियाने दिवंगत ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचा मुलगा आणि अभिनेता शंतनू मोघे सोबत लग्न केलं. त्याआधी हे दोघे जण अतिशय चांगले मित्र होते आणि हळूहळू या मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं आणि अखेर त्यांचा हा प्रेमविवाह पार पडला. आणि लग्नाच्या 13 वर्षाच्या सोबतीनंतर प्रियाने शंतनूच्या आयुष्यातून कायमची एक्झिट घेतली आहे. मित्रांनो, नाटक, मालिका, चित्रपट या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करून तिचं वयाच्या अवघ्या 38व्या वर्षी अचानक जाणं हे मनाला चटका लावणारं आहे. माझ्याकडून आणि माझ्या या चॅनलकडून भावपूर्ण श्रद्धांजली. तर मित्रांनो, प्रिया मराठेचा कुठला सिरियल तुम्हाला आवडायचा, प्रिया मराठेचा कुठला सिरियल, कुठला प्रोग्राम तुम्ही बघितलाय मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. प्रिया मराठेच्या आत्म्यास शांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. जाण्याआधी या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण, दमदार आणि लेटेस्ट अपडेट घेऊन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय आणि नमस्कार.